भारतात येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचे दर 30 ते 40 रुपयांनी वाढतील असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील। बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं। आता पुढचे 1-1.5 वर्ष काही निवडणुका नाही आहेत। तोपर्यंत भाव वाढवला चालून जाईल, आपला काय फरक पडतो। जय मोदी की असं म्हणत गाय म्हशी बैल यांचा व्यापार एकदम मुबलक करणार आहेत। हे लोक गाय म्हशी घोडी गाढव कशावर तरी बसून आपले प्रवास करतील। म्हणजे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं, याचं एक उत्तम उदाहरण आहे। आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत। अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे। आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल डिझेल गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत। पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही। सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे। आणि आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। धनंजय, अनेक जणांकडून ही शंका उपस्थित केली जाते की आता लवकरच पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होईल, कशा प्रतिक्रिया येतात? आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी संबोधित करताना म्हटलं की आगामी काळामध्ये आपल्याला पेट्रोल असेल डिझेल असेल हे जपून वापरावं लागेल, गरज असेल तरच वापरा आणि गरज नसेल तर तुम्ही ते टाळा, शक्यतो ईव्ही गाड्यांचा वापर करा असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतरची सध्याची ही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। एकीकडे मुंबईतल्या खरं तर काही पेट्रोल पंपवर आपण जर पाहिलं तर गर्दी पाहायला मिळते आणि काही पेट्रोल पंप अशा पद्धतीने जसे रोज असतात त्या पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं एक कारण म्हणजे अनेक जण पॅनिक होऊन आत्ताच जे काही आहे ते करताना पाहायला मिळतात। अनेक जण नॉर्मल आहेत। आपल्याबरोबर काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आवाहन केलं की सोनं खरेदी करू नका 1 वर्षासाठी किंवा ईव्ही गाड्यांचा वापर करा, पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरू नका। काय मत आहे सर? ते बरोबर आहे। ऍक्च्युली तसंच केलं पाहिजे। पुढच्या कालावधीमध्ये तसं झालं तर आणखी आपण करू शकतो। एक म्हणजे वेळ आपला गेलेला नाही, अजून पुढे आपण वापरू शकतो असं पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे। आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि ज्या पद्धतीने देशभरात जे काही युद्ध सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य त्यांनी काल केलं आणि आजही केलंय खरं तर। हो, ते बरोबर आहे। ऍक्च्युली ते केलं तर लोक आपली हे व्यवस्था करतील बरोबर। ते आप सोना वगैरह खरीदते हो? सोना इतना महंगा है तो पहनने के लायक ही नहीं है। तो खाना नहीं मिल रहा है तो सोना कहाँ से पहनेंगे। पंतप्रधान जो है उन्होंने कहा है कि 1 साल तक सोना मत खरीदो, पेट्रोल डीजल कम यूज। डीजल का भी भाव बढ़ गया, गैस का बाटला का भाव बढ़ गया, सोना का बहुत महंगा है, आसमान के ऊपर है। खरीदोगे कि नहीं? अभी क्या खरीदे, खाना नहीं हो रहा है तो सोना कहाँ से लेंगे। या सगळ्या भावना आहेत। खरं तर टॅक्सी चालक पण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक काल आवाहन केले, ऐकलं असेल की पेट्रोल डिझेल कमी वापरा, गरज असेल तर वापरा, मेट्रोचा वापर करा, सगळं काय मत? नाही बरोबर आहे, पण आमचे इंजन ऑइल 100 रुपये वाढवले। जे 190 रुपये घेत होते इंजन ऑइलचे त्याचे 280 रुपये केले। म्हणजे 80 ते आणि 10 90 रुपये वाढवले 1 लिटरवर। मी जे ऑइल घेत होतं इंडियन ऑइलचं सर्व ऑइल ते 190 रुपयाला घेत होतं, आता 280 रुपये सांगतो। दर वाढले अरे 2-4 मला वाटतं मागच्या महिन्यात टाकलंय मी 100 न। काय करणार आता ते, काय ब्लॅक मार्केट करतात आम्हाला काय माहिती पडते। कंपनीचं जे बिल रेटिंग येणार आम्हाला पैसे द्यावं लागतं, ऑइलवरती काय लिहिलेलं ते पैसे द्यावं लागतात आम्हाला। आपल्यासोबत इथे एक
कुटुंब पण आपण त्यांना सुद्धा विचारा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आवाहन केलं देशभरात की पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोनं 1 वर्ष खरेदी करू नका, ईव्ही ज्या गोष्टी आहेत त्या वापरा, मेट्रोने प्रवास करा, सार्वजनिक वाहतूक आहे म्हणजे बस वगैरे त्यांचा वापर करा. काय वाटतं? सर पॉसिबल नहीं है, पॉसिबल नहीं है. अब जिसका डेली रूटीन है अप एंड डाउन, वो कैसा कर सकते हैं? पॉसिबल नहीं. सोना चलो एक बार नहीं लेगा तो समझ में आता है, लेकिन डीजल पेट्रोल में कैसा कमी करेगा? जिधर काम रहता है, लोकल कुछ काम रहता है तो गाड़ी तो चाहिए ही चाहिए. बस का 1-1 घंटा, आधा घंटा कैसा इंतजार करेगा? और गर्मी इतनी है, पॉसिबल नहीं है आज की डेट में. लेकिन पॉसिबल नहीं ना सर, हर जगह सिटी में तो नहीं है ना. आज बॉम्बे जैसा शहर में अगर किधर निकलना है, लोकल जैसा काम पटाना है, तो उसके लिए तो एक्टिवा या गाड़ी तो चाहिए. चलो 4 व्हीलर एक बार अवॉइड करेगा, लेकिन मोटरसाइकिल तो चाहिए ही चाहिए. उसके बगैर काम ही नहीं कर सकते. ईवी का उसमें उन्होंने कहा कि ईवी जितना हो सके उतना गाड़ी यूज. सर फिर भी अगर, लेकिन अभी पैसा तो होना चाहिए उसके लिए. बोल देने से सर तो नहीं हो रहा है ना. अभी जैसे मेरे पास पेट्रोल की गाड़ी है, तो अभी अपन क्या कर सकते हैं? अभी कहाँ से अपन लाख रुपए के लिए गाड़ी खरीदे अभी वापस? त्यांनी एक सांगितलं की सोनं खरेदी करू नका 1 वर्षासाठी. 1 वर्ष सोनं घेऊ नका. महिला आहात खरं तर म्हणून सोनं बी काय बोलणार, ते सगळं डोक्याच्या वरतं जाते. ते सगळे रूल रेग्युलेशन लावतात. ते किती भाव वाढलाय सोन्याचा, पण कोण गरिबांना तर पॉसिबल नाहीये सोनं घ्यायला. हर चीज इतना महंगा हो गया है, गैस का, खाने का तो अभी बांधे हो गए हैं इतना महंगाई में. तो सोने की तो बात ही छोड़ दो, वो तो अलग ही विषय है. जिसके पास पैसा बहुत सारा पड़ा है तो वो चलो, वो तो उन लोग ब्लैक मार्केट नहीं भी बोलेगा गवर्नमेंट तो भी करेगा, है ना. बाकी सोना तो अलग ही विषय है, लेकिन जो रोज का जो जरूरत वाली जो चीजें हैं उसमें कैसा करेंगे? इतना महंगाई हो गया है.